नमस्कार, मी चंद्रकांत भोईर. आपण पाहत आहात टेक चंद्रकांत भोईर. आपण पाहणार आहोत MSCIT लाईव्ह एक्झाम सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं आहे ते. प्रथम गुगल क्रोमवर जायचं आहे. ही लिंक कॉपी करायची आहे. मी तुम्हाला ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. डाउनलोड करायची आहे. स्टॉप करतो मी. इथे मी डाउनलोड केलेली आहे फाईल डेस्कटॉपवरती. इथे मी कॉपी केलेली आहे फाईल. इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल. फिनिश करायचं आहे. लाईव्ह एक्झाम स्टार्ट करायचं आहे. इथे युजर नेम टाईप करायचं आहे. स्टार्ट टेस्ट. ते युजर नेम आलेला आहे. इथे पासवर्ड टाईप करायचा आहे. ओपन झालेले आहे. इथे पाहू शकता तुम्ही MCQ आहे, प्रॅक्टिकल आहे, वर्ड, विंडोज 10 यांची आपल्याला प्रॅक्टिस टेस्ट द्यायची आहे. टेक टेस्ट. ही तुम्ही टेक टेस्ट द्यायची आहे. नेक्स्ट करायचं आहे. ते इंग्लिश करायचे आहेत. आय एम रेडी टू बिंग. ती तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. मी असंच सोडवत आहे. एंड टेस्ट देत आहे. एस. पासवर्ड टाईप करायचा आहे इथे. इथे तुम्ही तुमचे आन्सर चूक आहे की बरोबर आहे ते पाहण्यासाठी तुम्ही इथे जाऊ शकता. ॲनालायसिस. इथे तुम्ही पाहू शकता किती अटेम्प्ट दिलेले आहेत, किती करेक्ट केलेले आहेत, किती इनकरेक्ट आहेत.
इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. नंतर इथे तुम्ही क्वेश्चन वाईज ॲनालाइज मध्ये जाऊन चेक करू शकता. तुमचे क्वेश्चन कोणते बरोबर आहेत, कोणते चुकीचे आहेत. सेकंड नंबर चुकीचा आहे, 3 नंबर, 5 नंबर, याप्रमाणे तुम्ही चेक करू शकता. टॉपिक वाईजमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. लेवल वाईजमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. पुन्हा तुम्हाला बॅक जायचं असेल तर डॅशबोर्डमध्ये जायचं आहे, लॉग आउट करायचं आहे टेस्ट झाल्यावरती. अशा प्रकारे आपला एक्झाम लाईव्ह सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.